क्वेश्चन नंबर 16. बघा यावेळेस पोल्ट्रीचे काय सोपीच क्वेश्चन होते. ठीक आहे, तेवढे 2-3 प्रश्न फक्त ते स्टेटमेंट कोणाच्या होत्या ते ऑलरेडी कठीणच राहणार आहे. तुम्हाला किती वेळा वाचा, तुम्हाला एन परीक्षेच्या वेळेस वाचून जावंच लागेल. ठीक आहे, फक्त एक लक्षात घ्या, काही जे डॉक्टर बी आर आंबेडकरांशी संबंधित असतील किंवा जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीशी संबंधित जे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड नाही का ज्यांचे गाजलेले होते त्यांच्या स्टेटमेंट लक्षात ठेवावंच लागेल. कारण त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं ते आयोग बरोबर त्याच्यावर रिपीट क्वेश्चन विचारते. आयोगाचा मी मागच्या वेळेस सांगितलं की आपल्या पोल्ट्री मधला फंडामेंटल राईट्स पेक्षा डीपीएसपी वर भयानक प्रेम आहे. ते येऊन प्रश्न कशावर विचारतात? डीपीएसपी वरच विचारतात. एक तरी प्रश्न त्यांचा असतो. तुम्ही बघा एवढ्या वर्षात एक प्रश्न कंपल्सरी त्यांचा डीपीएसपी वर असतो. हे डीपीएसपी आणि डीपीएसपी ला कोणती अशी ट्रिक्स नाहीये की तुम्ही एका दमात हे करणार आहे. तुम्हाला तेच म्हणतोय की तुम्ही एकतर डिस्कशनच्या माध्यमातून डीपीएसपी किंवा 2-3 वेळा वाचन, काही गोष्टी ज्या सोपी आहेत त्या वेगळ्या काढणे, जसं आर्टिकल 39 शी संबंधित आहे. 39 मध्ये ए पासून ते ई पर्यंत जे आहेत आपले सब क्लॉज हे पूर्ण पाठांतरच पाहिजे डीपीएसपी मधले. कारण तुम्ही बघा त्यांच्या 3-4 त्या एका आर्टिकलवर आतापर्यंत 6 वर्षातला जर पहिला ते 3 ते 4 वेळा त्यांचे क्वेश्चन काय झाले त्याच्यावरच रिपीट झाले. 39 ई म्हणजे 39 सब क्लॉज ए, सब क्लॉज बी, सब क्लॉज सी आहेत ना ते सगळं. तर ते प्रश्न विचारतातच त्या म्हणजे स्त्री पुरुष वेतन वगैरे समान असणे वगैरे ते प्रश्न विचारतात. त्यामुळे डीपीएसपी तुम्ही इग्नोर करायचं नाही काही झालं तरी. डीपीएसपी वर जेवढं जमेल तेवढं तुमचं म्हणजे शेवटच्या म्हणजे रिव्हिजनच्या काळात वाचन चालू ठेवा. ठीक आहे. हा बघा क्वेश्चन 16वा एकदम म्हणजे सोपी आहे. लॉजिक लगेच लागते या क्वेश्चन मध्ये. घटना समिती जेव्हा कायदेमंडळ संस्था म्हणून भरत असे त्यावेळी मावळणकर अध्यक्षस्थानी असे. आता बघा आपली घटना समिती जी स्थापन झाली ती कशासाठी स्थापन झाली होती? घटना निर्मितीसाठी स्थापन झाली होती. आता जर आपण बघितलं ते कायदेमंडळ ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणतो, हा कायदेमंडळ आणि घटना समिती दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. आपल्या देशासाठी आपल्या देशाचा कारभार म्हणजे सत्ता जेव्हा ब्रिटिश सत्ता आपल्याला हस्तांतरित करणार होती तर भारतातील लोकनियुक्त सरकारच्या हातात काय करणार होती? हस्तांतर. असं कोणी म्हटलं होतं? ऍटलीनं म्हणलं होतं त्यांच्या. बघा बेस लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं. जेव्हा म्हणलं ही सत्ता जेव्हा हस्तांतरण करणार म्हणलं तर हस्तांतरण तेव्हाच होणार जेव्हा सत्ता जनतेच्या माध्यमातून आणि जनतेच्या माध्यमातून जेव्हा स्थापन होणार तर एक विशिष्ट काय असते? सिस्टीम असते. सिस्टीम होती का आपल्याकडे? नाही, ती सगळी होती ती ब्रिटिशांची होती. आणि ब्रिटिशांची अशी सिस्टीम नव्हतीच ना देशात सत्ता कोणाची येणार काय येणार. मग अशा वेळेस घटना असणे आवश्यक होती आणि ही घटना निर्माण करण्यासाठी घटना समिती होती. आणि घटना पूर्ण झाल्यानंतर घटनेनुसार जी काही सिस्टीम निर्माण होणार आहे त्या सिस्टीमच्या हातात सत्ता सुपूर्द करून ब्रिटिश काय करणार होते? सत्ता सोडून जाणार होते. परंतु आपण जर बघितलं तर त्यांचा प्लॅन होता की घटना निर्माण झाल्यानंतर सत्ता सोडून जायची. पण तुम्हाला माहित आहे त्यांनी डायरेक्ट म्हणजे नंतर लॉर्ड वेवेल नंतर कोण आला होता? जो माउंटबॅटन आला होता भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून, शेवटचा म्हणतो आपण व्हाईसरॉय त्यांचा. तर तो आल्यानंतर त्याने फरवरीत आलेला होता जेव्हा एक साधारणतः दुसरं अधिवेशन झालेलं होतं. त्यावेळेस त्याने सगळं ऑब्झर्व केलं. मुस्लिम लीग खूप आक्रमक झाली होती. देशामध्ये भयानक प्रकारे दंगली उसळत होत्या. त्याला एकच कळलं की इथं जास्त दिवस राहून आपला प्रॉब्लेम तयार करण्यापेक्षा आपण यांच्या हातात सत्ता सोपवून देणे आवश्यक होतं. पण घटना पूर्ण झालेली होती का? नाही. आणि त्यांनी डायरेक्ट डिसिजन केला की आम्ही 15 ऑगस्ट 1947 या दिवसापासून भारताची सत्ता आमच्या कोणत्याही भूभागावर नसेल. आणि हे जेव्हा डिसिजन केला तर मला सांगा 15 ऑगस्ट 1947 ला आपला साधारणतः 14 ऑगस्टला 1947 ला चौथा अधिवेशन 5वं अधिवेशन सुरू झाला होता. 14 ऑगस्ट 1947 ला सुरू झाला होता. आता बघा यापर्यंत जर बघितलं आपण 1 ते 4 अधिवेशन कोणत्याही प्रकारच्या घटनेचा काम झाला होता का? नाही. कारण 5व्या अधिवेशनात मसुदा समिती स्थापना झाली होती जिचा सगळ्यात महत्वपूर्ण काम जर आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं काम केलं असेल म्हणजे जिच्यानी निर्माण झाली आपली मसुदा जो झालाय तो मसुदा समितीने ड्राफ्टिंग कमिटीने केलं. पण ड्राफ्टिंग कमिटी स्थापन केव्हा झाली होती? 5व्या अधिवेशनात शेवटी झालेली होती. मग मला सांगा आणि मुस्लिम लीग घटना समितीत काम बी करू देत नव्हती. मग या कंडिशन मध्ये आपला 20% सुद्धा काम झालेला नव्हता. बघा 20% फक्त एक फंक्शनली चालू होता काम. मग अशा वेळेस विचार करा घटनाही पूर्ण झाली नाहीये आणि त्यावेळी देश सोडून जाणार होते अशी दुधा परिस्थिती होती. म्हणजे अनाथच झालो होतो आपण पूर्णपणे. मग अशा कंडिशन मध्ये भारतीय जनतेने म्हणजे भारतीय जनता कुठे होती? घटना समिती होती. मग घटना समिती स्वतः 5व्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता 14 ऑगस्ट या दिवशी एक रिझोल्युशन पास करते घटना समिती स्वतः. आणि स्वतःलाच काय करून घेते? सार्वभौम म्हणून समजून घेते. पण देश सार्वभौम नाही म्हणतो कोण? फक्त घटना समिती. आणि स्वतःला सार्वभौम करून करते. सार्वभौम म्हणजे काय? आता कोणत्याही प्रकार त्याच्यावर नियंत्रण असणार आहे का? नाही. म्हणजे आता इंटरनल एक्सटर्नल कोणत्याही बाबतीत घटना समितीला पूर्ण अधिकार भेटला देशाचं कामकाज करण्यासाठी. तेव्हा घटना समितीने समजलं की घटनेचं काम करणे आवश्यक आहे परंतु आपली घटना तेव्हाच काम देईल जेव्हा देश एक राहील.
पहिले गरज आहे आता देशाची काय करणे, व्यवस्था सांभाळणे. मग ठरवण्यात आलं की घटना समिती घटनेचंही काम करेल आणि त्याचसोबत तात्पुरता जोपर्यंत घटना पूर्ण होऊन नवीन सिस्टीम तयार होत नाही तोपर्यंत कायदे मंडळ म्हणून सुद्धा काय करेल, काम करेल. घटना समिती जो बहुमत प्राप्त पक्ष आहे तो काय बनवेल, सरकार बनवेल आणि त्या सरकारला तात्पुरते कायदे निर्मितीचं काम करून देणार, तात्पुरत्या कायद्याला मान्यता देणार. असा निर्णय कोणत्या अधिवेशनात घेण्यात आला होता, 5व्या अधिवेशनात. मग लक्षात घ्या त्यावेळेस घटना समितीचं कामकाज करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असतील आणि जेव्हा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे हंगामी सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा कायद्याच्या माध्यमातून ते काम करण्यासाठी घटना समिती जेव्हा कायदे मंडळ म्हणून काम करेल तेव्हा कोण असतील, जी.व्ही. मावळणकर असतील असं ठरवण्यात आलं. आणि तुम्हाला माहित असेल या 15 ऑगस्ट 1947 पासून 3 बदल करण्यात आले. सगळ्यात महत्वाचं काय झालंय की घटना समिती आता सार्वभौम झाली नोव्हेंबर 1. दुसरं घटना समिती सदस्य संख्या काय झाली, कमी झाली, बरोबर आहे, क्षेत्रफळामुळे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, घटना समिती आता काय म्हणून काम करणार आहे, कायदे मंडळ म्हणून काम करणार. आणि केव्हापर्यंत काम करते कायदे मंडळ म्हणून, 1952 पर्यंत. पहिली येत नाही जोपर्यंत कोण आपली सार्वत्रिक निवडणुका होऊन लोकसभा येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हा मग दोन्ही स्टेटमेंट तर एकदम बरोबर आहे. तिसरी बघा, घटना समिती विधिमंडळ म्हणून पहिल्यांदा 26 जानेवारी 1949 ला भरली. बघा पहिल्यांदा ती 26 जानेवारी 1949 ला भरलेली नाहीये, 6व्या अधिवेशनाच्याच वेळेस ती काम करायला काय झाली होती, सुरुवात झाली होती. तसं पहिला तर हंगामी संसद म्हणून जर तिनं काम केलं असेल तर ते केव्हापासून केलं तिनं, 26 जानेवारी 1950 या दिवसापासून हंगामी संसद म्हणून काम केलं. हंगामी संसद म्हणतोय कारण तुम्हाला माहित असेल आपल्या घटना समितीचा शेवटचा अधिवेशन कोणता आहे, 12वा. कोणत्या दिवशी झाला, 24 बरोबर जानेवारी 1950 ला. आणि तुम्हाला माहिती आहे घटना तर पूर्ण झाली होती 26 नोव्हेंबर 1949 ला. 26 जानेवारीला घटना लागू झाली. पण मला सांगा घटना लागू झाली म्हणून लगेच काय लोकसभेचे सदस्य आले होते का, इलेक्शन घ्यावं लागणार होते. त्यामुळे जोपर्यंत इलेक्शन होत नाही, नवीन निवडणुका होत नाही तोपर्यंत हंगामी संसद म्हणून कोण काम करेल, जी घटना समिती आहे तिला कशात कन्वर्ट करण्यात आला, हंगामी संसदेमध्ये. त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे अयोग्यच निवडायचा होता, क बरोबर. चला 17वा क्वेश्चन जाणून बुजून टाकण्यात आला कारण आता करंटचा इश्यू झालाय. तुम्हाला माहिती आहे ओल चिकी नावाची एक आपली जशी मराठीला देवनागरी लिपी आहे ना, तशी ओल चिकी नावाची एक लिपीचा करंट मध्ये तुम्हाला बघा मागच्या दोन्ही एक्झामला परीक्षेत विचारला गेलेला नाही ओल चिकीवर प्रश्न. यावेळी चान्सेस आहे ओल चिकीचा प्रश्न विचारण्याचा, कारण ओल चिकी ही जी काही लिपी आहे ही संताळ भाषेशी संबंधित आहे. जशी आपल्या मराठी भाषेची लिपी कोणती आहे, देवनागरी, तशी संताळी भाषेची लिपी कोणती आहे, ओल चिकी. आणि या ओल चिकी या भाषेमध्ये या लिपीमध्ये आपली कॉन्स्टिट्यूशन काय करण्यात आली, भाषांतरित करण्यात आली. म्हणजे करंटचा इश्यू आहे म्हणून तुम्हाला याच्याशी रिलेव्हंट जोडून दिला. हा चला पहिली गोष्ट सगळ्यात योग्य पर्याय निवडा म्हणते. आता बघा आपल्या घटनेमध्ये 7वा तर आपल्या लिस्ट बद्दल आहे. 8वी आपली कशा संबंधित आहे, लँग्वेजशी संबंधित आहे. आणि आपल्या मूळ घटनेमध्ये जे 8वा परिशिष्ट होता म्हणजे 8च परिशिष्ट होते आपल्या मूळ घटनेमध्ये, तेव्हा आपल्या घटनेमध्ये एकूण किती भाषा होत्या, 14. आता सध्या किती झालेल्या आहे, 22. 100% नवीन भाषा कशाने जोडण्यात आलेल्या आहे, घटना दुरुस्तीने. मग तुम्हाला कधी कधी असा प्रश्न विचारू शकते की घटना भाषेशी संबंधित किंवा भाषेच्या 8व्या परिशिष्टाशी संबंधित पहिली घटना दुरुस्ती कोणती आहे, तर पहिली कोणती आहे, 21वी घटना दुरुस्ती 1967 ची आहे. आणि त्या घटना दुरुस्तीनुसार कोणती भाषा जोडण्यात आली, सिंधी. म्हणजे अशा प्रकारे कोणती भाषा तयार झाली, 15वी भाषा तयार झाली. आता सध्या 22 आहे. मग बघा 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार जी 71वी घटना दुसरी घटना दुरुस्ती, एकूण 3च घटना दुरुस्ती झाल्या आहेत आपल्या 8व्या परिशिष्टाशी संबंधित. तर 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार कोकणी, नेपाळी आणि काय मणिपुरी या 3 भाषेचा समावेश करण्यात आला. त्यामुळे हे डोगरो, मैथिली आणि संताली ही 71व्या घटना दुरुस्तीनुसार ती कोणत्या घटना दुरुस्तीनुसार होती, 92व्या घटना दुरुस्तीनुसार होती. 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार. आणि त्यानुसार बोडो, डोगरी, मैथिली आणि काय संताली या 3 भाषेचा समावेश कशामध्ये करण्यात आला, आपल्या 8व्या परिशिष्टात करण्यात आला आहे. ठीक आहे. सध्या संताली संबंधित करंट मधला इश्यू आहे. एक तर आपले भारताचे महामहिम राष्ट्रपती संताली या समुदायातून येतात, बरोबर आहे. त्याच वेळेस करंटचा इश्यू काय झालाय, ओल चिकीचा झालेला आहे. कारण ओल चिकी या लिपीमध्ये काय करण्यात आली, आपली घटना काय करण्यात आली, म्हणजे सॉरी तिला हे भाषांतरित करण्यात आली, अजून आपली वेगवेगळ्या भाषेमध्ये आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. त्यामुळे इथं फक्त अ बरोबर आहे, ब पण चूक आहे आणि क पण चूक आहे. ही 12 नाही 92वी आहे. बहुतेक विश्लेषणामध्ये पण चुकीचा दिलेला आहे, 12वी लिहिलेला आहे विश्लेषणामध्ये, तिथं 92 करून घ्या. हा फक्त अ बरोबर. ठीक आहे. हा नंतर क्वेश्चन आहे 18वा क्वेश्चन, योग्य विधान निवडा. ग्रामसभे संबंधित आहे. पहिला मुद्दा आहे आपली ग्रामसभा घटनात्मक आहे का तिची तरतूद, यस घटनात्मक आहे. आपल्या घटनेच्या 243A जो सब क्लॉज आहे ए आर्टिकल्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या 200 म्हणजे भाग कितवा, 9वा भाग.
भाग 9 मध्ये जर आपण बघितलं तर 243 भाग 9 मध्ये 243A मध्ये ग्रामसभेशी संबंधित तरतूद आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक गावासाठी एक काय असेल, ग्रामसभा असेल आणि या ग्रामसभेचे सदस्य कोण असतील तर त्या गावातले 18 वर्ष पूर्ण झालेले आणि त्या गावाच्या मतदार यादीत नाव नोंदवलेलं असलेला प्रत्येक व्यक्ती ग्रामसभेचा काय असेल, सदस्य असेल. आणि आपल्या भारतामध्ये एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे ग्रामसभा की जी प्रत्यक्ष लोकशाही दिसते याच्यामध्ये. आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे ना, अरे 99% देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे जगामध्ये, बरोबर आहे की. ब्रिटनमध्ये पण अप्रत्यक्ष लोकशाही आहे, अमेरिकेमध्ये पण अप्रत्यक्ष लोकशाही आहे. पहा, प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही हा वेगळा कंडिशन आहे, कळत आहे. हा, आणि प्रत्यक्ष निवडणूक वेगळी आहे आणि अप्रत्यक्ष निवडणूक हा कन्सेप्ट वेगळा आहे. तर आपल्या भारतामध्ये अप्रत्यक्ष इलेक्शन आहे आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय, जनता प्रत्यक्ष कारभार करते का, नाही, प्रतिनिधी मार्फत करते, म्हणून त्याला अप्रत्यक्ष लोकशाही म्हणतात. पण भारतामध्ये एकमेव इन्स्टिट्यूट असा आहे भारतातला जे आहे काय, ग्रामसभा, जी कशाच्या माध्यमातून म्हणजे कशी आहे, प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून येते. म्हणजे तुम्ही आज बी आपल्या गावाचे ग्रामसभेचे काय आहात, तुम्ही सदस्य आहे, तुम्ही नाही म्हणले तरी आहेत, जर तुमच्या गावाच्या मतदार यादीत काय असेल, नाव नोंदवलं असेल. ठीक आहे, ही ग्रामसभा आहे. कॉन्स्टिट्यूशनल 243A याच्यामध्ये नमूद आहे प्रत्येक गावासाठी ग्रामसभा असेल, 18 वर्ष पूर्ण झालेल्या गावाच्या मतदार यादीत नाव नोंदवलेला व्यक्ती ग्रामसभेचा काय असेल, सदस्य असेल. ठीक आहे. हा, सदस्याचा यांनी सांगितलंय की सरपंच आणि उपसरपंच अविश्वास ठराव आणता येते का, येस, ग्रामसभा सुद्धा आणू शकते. तर त्या ग्रामसभेच्या म्हणजे त्या गावातल्या ग्रामसभा जे असेल त्या सदस्यांच्या 1/3 1/3 सदस्यांनी ग्रामसभेच्या सचिवाला, पहा, ग्रामसेवेचा सचिव नेहमी जो ग्रामपंचायतचा सचिव असतो तोच काय असतो, ग्रामसभेचा सचिव असतो. म्हणजे आपल्या गावाचा ग्रामसेवक हाच काय असतो, ग्रामसभेचाही सचिव असतो आणि ग्रामपंचायतचा पण सचिव असतो. बघा, दोन्ही गोष्टी. ग्रामसभा ही गावाची संसद म्हणून काम करते, ग्रामसभा ही गावाची संसद म्हणून काम करते, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि ग्रामपंचायत ही कार्यकारी मंडळ म्हणून काम करते. गावाची सरकार म्हणून कोण काम करते, ग्रामपंचायत. आणि ग्रामसभा संसद म्हणून काम करते. जसं कायदेमंडळात काम संसद करते आपल्या भारताच्या, तर गावाच्या कायदेमंडळ म्हणून कोण काम करते, ग्रामसभा, एवढं लक्षात ठेवा. आणि हीच ग्रामसभा आहे गावात असणारे कोणते ठराव असतील, कोणती सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतील त्यांना काय देते, मान्यता. यांनी मान्यता दिल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करते, ग्रामपंचायत. म्हणजे ग्रामपंचायत सरकार म्हणून काम करते. ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट बरोबर आहे की ग्रामपंचायतच्या सचिवाकडे ग्रामसभाच्या 1/3 सदस्यांनी जर काय दिला आहे, अविश्वास ठराव देऊ शकते. कोणाकडे, सचिवाकडे, सरपंच आणि उपसरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी. बरोबर आहे पहिली स्टेटमेंट. दुसरी बघा, सचिवाने अशी नोटीस तहसीलदारांना कळवणे आवश्यक आहे. बरोबर आहे. तो सचिव, ग्रामपंचायतचा सचिव, ग्रामसेवक कोणाला कळवेल, तहसीलदारांना कळवेल. आणि तहसीलदार अशी नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत, किती दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत. म्हणून ही सेकंड स्टेटमेंट चुकीची असल्यामुळे ही स्टेटमेंटच चुकीची ठरतो. बघा, प्लस मायनस मायनस होतो नेहमी, म्हणून चुकीचा ठरतो. ठीक आहे. हा, तिसरी स्टेटमेंट आहे, नायब तहसीलदारापेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी या सभेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. तर बरोबर आहे. म्हणजे मिनिमम नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी असतो, तोच या जो अविश्वास ठराव आणणार आहे ज्या विशेष सभेमध्ये, त्या सभेचा तो काय असतो, अध्यक्ष असतो. त्यामुळे अ आणि क बरोबर आहे. ठीक आहे. हा, नंतर आपलं 19च आहे. हा, आता बघा, 19 डीपीएसपी वर क्वेश्चन आहे. योग्य जोड्या लावा. कोणाच्या स्टेटमेंट हे त्यांनी विचारलेलं आहे. तर केवळ आदर्शवादी किंवा पवित्र विचार म्हणजे डीपीएसपी. आता तुम्हाला माहिती आहे, पहिले डीपीएसपी काय आहेत हे पहिले लक्षात घ्या. डीपीएसपी ह्या एक प्रकारे राज्य संस्था म्हणजे स्टेट. आपण बघितलं असेल तुम्ही वाचन करताना, आर्टिकल 12 खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 12 मध्ये स्टेटची डेफिनेशन डिफाईन केलेली आहे. म्हणजे स्टेट कोणाला म्हणायचा, स्टेट म्हणजे असं समजू नका महाराष्ट्र भारत असं स्टेट नाही. म्हणजे नक्की या स्टेटच्या मध्ये संबंधित असलेले कॉन्स्टिट्यूशन निर्माण केलेल्या कोणते इन्स्टिट्यूट ह्या कशामध्ये येतात, स्टेट या डेफिनेशन मध्ये येतात. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद, हे सगळ्या ज्या कशामध्ये येतात ते संसद. मग यांच्यासाठी हे राज्य संस्था स्टेटमेंट वापरले आहे. मग या राज्य संस्था ही म्हणजे बघा, आपल्या भारतामध्ये वेलफेअर स्टेट आहे म्हणतो. ते वेलफेअर स्टेट कशातून सापडते आपल्याला, डीपीएसपी मधून. म्हणजे जे काही स्टेट आमच्या देशासाठी जे काही योजना असतील, धोरणं असतील, कायदे करतील, सरकार चालवतील, हे कोणाच्या कल्याणासाठी असले पाहिजे, जनतेच्या. म्हणून त्याला वेलफेअर स्टेट निर्माण करायचं म्हणतो. मग हे जे कर्तव्य आहेत, कोणासाठी कर्तव्य आहे, स्टेटसाठी आहेत, राज्य संस्थेसाठी आहे. की या स्टेटनी जनतेसाठी कोणते कायदे करावे, कोणते नियम करावे, कोणते योजना आखावे, कोणते नियम करा, हे सगळे जे सांगितले ते स्टेटला सांगितले. म्हणून त्याला आपण डीपीएसपी म्हणतो, मार्गदर्शक तत्वे, राज्य संस्थेचे मार्गदर्शन. म्हणजे आपण मार्गदर्शन केलेलं आहे कोणाला, स्टेटला, की तुम्ही आमच्यासाठी काय करावा, ज्याच्यामुळे आमचं काय होईल, काय कल्याण होणार, अशी ती डिफाईन आहे. तर या संबंधित मग म्हणतात बाबा हे राज्य संस्थेला सांगितलंय तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. आपण सांगितलंय ना, जनतेने कोणाला सांगितलंय,
स्टेटला सांगितलंय तुम्ही आमच्यासाठी असे राबवा, तुम्ही आमच्यासाठी अशी योजना करा, तुम्ही आमच्यासाठी असे कायदे करा, तुम्ही आमच्यासाठी अशी न्याय व्यवस्थेची योजना करा ज्याच्यामुळे आमचं काय होणार, कल्याण होणार. हे सगळं सांगितलंय. पण केटी शहा नावाची व्यक्ती म्हणते हे सगळं काय आदर्शवाले मोठ्या मोठ्या बाताच आहेत, बाकी काही नाही वास्तविक. का बरं असं म्हणते की सरकारने काय करावं ना काय, जर नाही केलं तुम्ही न्यायालयात जाऊ शकता का, नाही. त्यांना फक्त सांगितलंय करा, हे करा, पण ते करतील त्याची गॅरंटी आहे का, नाही. पण भारतात केलं जाते निवडणूक असल्यामुळे. ठीक आहे. नंतर आहे भावनांची कचरा पेटी, असं कोणी म्हणे, कृष्णमाचारी. म्हणजे लोकांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त झाल्यात ना, तुम्ही आमच्यासाठी हे करा ते, हे केराची टोपली दाखवतात कोण, स्टेट. त्यामुळे कृष्णमाचारीने हे स्टेटमेंट वापरलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा उद्दिष्ट आणि आकांक्षांचे घोषणापत्र आहे, फक्त ऑब्जेक्ट आहेत, हे असं करा तसं करा, हे वियरनं म्हणलेलं आहे. आणि 9 वर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक काही नाही. जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी हा संकल्प मोडणार आहे. बाबा एवढ्या बाता केल्या, हे बस आज चांगलं वाटते, नवीन वर्षाला आपल्यासारखंच नाही का आपण अभ्यास करतो प्लॅन वगैरे करतो, ते सेम तशा पद्धतीने की दुसऱ्या दिवशी मोडून पडणार आहे, हे नसरुद्दीन यांनी म्हणलं आहे. ठीक आहे. त्यामुळे पर्याय नंबर 3 बरोबर आहे. तुम्हाला सांगतोय जेवढ्या तुमच्या टेस्ट झाल्या ना त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट टाकलेले आहे, प्रत्येक टेस्ट मध्ये आले, राज्यसेवेच्या पण टेस्ट बघा आपल्या झालेल्या. तर तुम्हाला एकच सांगणं आहे की हे एवढे जरी तुम्ही केलेत ना, लिहून काढले ना, तेवढंच रट्टा मारा, आयोगाच्या बाहेर जात नाही. 10-12 झालेले आहेत आतापर्यंत, तेवढं फक्त रिपीट करायचं. आणि बाकीचं आलंय तर तुम्हाला बरोबर, आणि परीक्षेत लक्षात घ्या, टेस्टचा तोच फायदा होतोय की तुम्हाला जशा तसं उतरत नाही, पण तुम्हाला काय लागते, इंटरलिंक लागते, एवढं लक्षात ठेवा. चला क्वेश्चन नंबर 20. भारतीय घटनेसंदर्भात टीका स्वरूप, घटनेसंदर्भात टीका स्वरूप कोणी केलेले आहे, तर राज्यघटनेचा मसुदा ज्या आदर्शावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधारेशी कोणतीही नाती दिसत नाही, राज्यघटना अयोग्य आहे असे दिसून येईल आणि अंमलात आल्यावर थोड्याच काळात कोलमडून पडेल. म्हणजे हे जे दिसते मोठे आदर्शवादी, आपण हे करायला पाहिजे, ते करू, आमची व्यवस्था अशी असेल, पण काही दिवसातच हे कोलमडून पडेल, असं कोणी शब्द वापरलाय तर ते आहे लक्ष्मीनारायण शाहू यांनी वापरलाय. तो शाहू पाहिजे होता, शाहू यांनी वापरलेला आहे. ठीक आहे. हा, नंतर स्थानिक स्वराज्य संस्थे गठीत झालेल्या हनुमंतराव समिती. बघा आयोग कधी कधी काय करते, असेच कुठली तरी एखादी संस्था उचलून टाकण्याचे भयानक म्हणजे चान्सेस आहे. आयोगाने 3 वर्ष आधी असंच केलं मेन्सला, राज्यसेवेच्या हनुमंतराव समिती टाकून दिली त्यांनी डायरेक्ट. 2019च्या काहीतरी राज्यसेवा मेन्सला टाकली होती. म्हणजे आपल्याला मेनच माहित असतात आणि आपण असं का नाही, छोटीशी संस्था आहे, इंदिरा गांधीच्या म्हणजे शेवटच्या काळ, बहुतेक राजीव गांधीच्या काळात स्थापन झालेली संस्था होती हनुमंतराव समिती. तर या समितीने 1984 समितीने मुख्य भर कशावर दिला, या समितीबद्दल एक लक्षात ठेवा. ही समिती आपल्या जेवढ्या समिती आहेत एकतर कोणाला भर देते, एकतर त्रिस्तराला भर देते, जिल्हा परिषदेला भर देते, पंचायत समितीला भर देते किंवा ग्रामपंचायतला भर देते. आपण जर आता पाहिलेलं आहे म्हणजे बलवंतराव मेहता समितीने पंचायत समितीला भर दिलेला होता, वसंतराव नाईक समिती आपल्या महाराष्ट्रातली कशाला दिला होता, जिल्हा परिषदला दिला होता. तशाच प्रकारची एक संस्था एकमेव की या समितीने सर्वात महत्वाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत दिलंच नाही भर, इथे सर्वात महत्वाचा भर दिला जिल्हा नियोजन समितीला, जिल्ह्याचं नियोजन करणे. आणि यांचं म्हणणं आहे की जिल्हा अधिकारी स्वतंत्र जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र जिल्हा नियोजन समिती असायला पाहिजे आणि या स्वतंत्र जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोणाला द्यायला पाहिजे, जिल्हाधिकारी. आणि एवढी जरी स्टेटमेंट तुम्हाला लक्षात आली ना, हनुमंतराव समितीबद्दल आलंही तर याच्या बाहेर काहीच नसेल, जिल्हा नियोजन समिती संदर्भात होतं, बाकी काहीच नाही. ठीक आहे. हा, नंतर क्वेश्चन नंबर 23. ज्याला जमला असेल त्यांना एकदम सोपी वाटलं असेल, एकदम म्हणजे काही जास्त कठीण नव्हतं. तर बघा, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रातील नगर परिषदांची लोकसंख्येच्या आधारावर विभागणी करण्यात पुढील अयोग्य विधान निवडा. बघा आपली 74वी घटना दुरुस्ती आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थे म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधित आहे, बरोबर आहे. 9A हे जो भाग नवीन टाकण्यात आलेला आहे, बरोबर आहे. यामध्ये आपण जर बघितलं 243P पासून सुरू होते सगळ्या गोष्टी यांचा. यामध्ये जसं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला स्तर सांगितलाय, तिथं स्तर सांगितलेला नाही, याचे प्रकार केले आहेत त्यांनी. बघा स्तर कुठं सांगितलंय, फक्त ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकार नाही, ते स्तर आहेत. गाव पातळी, तालुका पातळी म्हणजे ब्लॉक पातळी, आणि ब्लॉक पातळीच्या वर काय असेल, ब्लॉकचा मिळून जिल्हा परिषद असेल, पूर्ण जिल्हा नसते, फक्त जेवढे ग्रामीणचा ब्लॉक असते तेवढं. शहरीमध्ये स्तर केलेले नाहीये, त्यांनी काय केलेले आहेत, प्रकार पाडलेले आहेत. मग त्यांनी काय केले, सगळ्यात महत्वाचे प्रकार 2 आहेत की एक मोठे नागरी क्षेत्र म्हणजे मोठे शहरी क्षेत्र आणि छोटे शहरी क्षेत्र. दोन्ही घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे 243Q मध्ये की हे मोठे नागरी क्षेत्र आणि छोटे नागरी क्षेत्र ठरवण्याचा अधिकार आम्ही कोणाला देतो, घटना म्हणते आम्ही कोणाला देतो, राज्य व्यवस्थेला देतो. म्हणजे राज्याच्या व्यवस्थेचा प्रमुख कोण असतो, राज्यपाल. प्रत्यक्षात कोण करते, सरकार.
म्हणजे मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्रिमंडळ करतो, बरोबर आहे. मग हे जे करण्याचं काम आहे ते आम्ही राज्यांना करतोय, म्हणजे राज्यपालाच्याच नावाने ते जारी होणार. याच्यामध्ये काय सांगितलं, मोठे नागरी क्षेत्र आणि छोटे नागरी क्षेत्र. बघा, ज्या क्षेत्राची लोकसंख्या 3 लाखापेक्षा कमी आहे, किती लाखापेक्षा? 3 लाखापेक्षा कमी आहे, असं क्षेत्र छोटे नागरी क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार घटना कोणाला देते? राज्याला देते, बरोबर आहे. सेम तसं काय म्हणलं सेकंड स्टेटमेंट मध्ये. आणि अशा छोट्या नागरी क्षेत्राला, म्हणजे जो काही छोटा नागरी क्षेत्र असेल, या छोट्या नागरी क्षेत्रात तुम्हाला काय नाव द्यायचे ते तुम्ही ठरवा. कोण ठरवेल? राज्य ठरवेल. तसं 3 लाखापेक्षा अधिक जेवढी लोकसंख्या असेल त्याला कोणतं नागरी क्षेत्र म्हणलं जाईल? मोठे नागरी क्षेत्र म्हणल्या जाईल. आणि अशा मोठ्या नागरी क्षेत्रात महानगरपालिका स्थापन करण्याचा सुद्धा अधिकार कोणाला असेल? राज्य. कंपल्शन आहे का? नाही, अधिकार दिलेला आहे फक्त त्यांना. नाही 3 लाखाची वाट पाहतीने लगेच झालं पाहिजे असं नाहीये ते, बरोबर आहे. तर एक साधारणतः याच्यात सांगितलेलं आहे की हे राज्यांना आम्ही अधिकार देतो. त्याच्यामध्ये बघ लक्षात घ्या, 3 लाखापेक्षा अधिक असेल तर मोठे नागरी क्षेत्र, त्यात महानगरपालिका असेल स्थापन. आणि याच्यामध्ये जे इन्क्लुडिंग आहे गोष्ट की ज्या क्षेत्राची लोक, म्हणजे असा मोठा नागरी क्षेत्र आहे जो मोठा नागरी क्षेत्र मला 100% काय आहे? 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा अधिक. आणि अशा मोठ्या नागरी क्षेत्रात म्हणजे ती कंपल्सरी काय असेल? महानगरपालिका असेल. आणि अशा महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर लोकसंख्या 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा काय असेल? अधिक असेल तर तो महानगर क्षेत्र म्हणून सुद्धा घोषित, कोणता क्षेत्र? महानगर क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे. म्हणजे कोणाला आहे? राज्यांनाच आहे. आता बघा, चौथी स्टेटमेंट डायरेक्ट बघा, आपला प्रश्न आहे नगर परिषदेबद्दल, म्हणजे कोणाबद्दल आहे? छोट्या नागरी क्षेत्राबद्दल. आणि चौथा पर्याय बघा, हा डायरेक्ट कशाबद्दल आहे? महानगरपालिकेबद्दल आहे. बघा, म्हणून मी एक्सप्लेन पहिल्यांदा तो केला, कारण पेपर हा प्रश्न मी सेट केलेला होता. क्लिअर झाला? तर लक्षात घ्या, हा जो 10 लाख किंवा 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तो नागरी क्षेत्र अ दर्जाची नगर परिषद, तर नाही, तो नगर परिषदेचा इश्यू नाहीये. हा क्षेत्र कोणाचा असते? महानगर क्षेत्राचा असते. त्यामुळे इथं हा प्रश्न चुकीचा आहे. आता नगर परिषदेबद्दल या, ज्याची लोकसंख्या 3 लाखापेक्षा काय असेल? कमी असेल, आणि 25,000पेक्षा काय असेल? जास्त असेल, असा क्षेत्र कोणता असेल? छोटे नागरी क्षेत्र. आणि अशा छोट्या नागरी क्षेत्रामध्ये नगर परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यांना. मग त्याच्यामध्ये त्यांनी डिवायडेशन केलंय. 25,000 लोकसंख्या किंवा त्यापेक्षा अधिक 40,000पर्यंत असेल तर कोणत्या दर्जाची असेल? क दर्जाची असेल. 40,000पेक्षा जास्त 1 लाखापर्यंत असेल तर काय असेल? ब दर्जाची असेल. आणि 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त 3 लाखापर्यंत असेल तर कोणती असेल? अ दर्जाची असेल. तर हे आहे अ दर्जाची. आणि याला अपवाद एक आहे की जो डोंगराळ क्षेत्र असेल किंवा एखादी कोणता असेल थंड हवेच्या ठिकाण असेल तर इथं नगर परिषदेबद्दल काही अटी काय करू शकते? ही जी लोकसंख्येची अट आहे ही काय करू शकते? शिथिल करू शकते. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून 1, 2, 3 आपल्याला पुष्कळशा लोकांनी 4 मारून आले असते. बरोबर आहे ना? नाही कन्फ्युजन होणार, म्हणून मी जाणून बुजून का टाकलं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, म्हणजे नंतर तुमचं चुकलं नाही पाहिजे. काही टेन्शन घ्या असं नाही. याच्यामुळे काय होणार, आता तुमचं चुकणार नाहीये ना. ठीक आहे. हा, आणि प्रत्येकाला वाटलं 1 मारून आले असतील सगळ्यात अपवाद. हा, किंवा मग दुसरं काहीतरी. ओके. हा, 4. मग आपलं उत्तर कोणतं आहे? अयोग्य विचारलेलं आहे. मग आपलं उत्तर कोणतं येणार? बरोबर 4. उत्तर चुकीचं आहे ना, अयोग्य आहे ना, म्हणजेच काय आपल्याला? बरोबर आहे. अयोग्य प्रश्न विचारलाय, स्टेटमेंट चुकीचे आहे नगर परिषदेबद्दल, त्यामुळे मी चुकीचे आहे म्हणतो. पण हा काय उत्तर? बरोबर आहे. हे सगळे बरोबर आहेत ना वरचे तीनही, पण प्रश्नामध्ये काय आहे? चुकीचं आहे. गुड. नंतर बघा 23वा क्वेश्चन, हा जाणून बुजून टाकण्यात आला कारण तुम्हाला माहिती आहे मागच्या 1 वर्षामध्ये सगळ्यात मोठा गाजलेला अंमली पदार्थासाठी आणि सगळ्यात त्याची एक इन्स्टिट्यूट गाजलेली होती करंट मध्ये. कोणती होती? अरे ती एक इन्स्टिट्यूट गाजली होती ना खूप, त्यांची काय? ईडी नाही, ईडी तर आपल्या याच्याशी संबंधित आहे, एन्फोर्समेंट डिपार्टमेंट आहे. मादक अंमली पदार्थाशी शाहरुख खानच्या पोराला वगैरे अटक केलेली होती. ज्यांचा वानखेडे हे होतं प्रमुख इथला पुणे झोनचा, मुंबई झोनचा, ते होती ना, त्यासंबंधी खूप गाजली. आयोग काय करते? असं इनडायरेक्ट ते प्रश्न नाही घेणार, पोलिटीमध्ये इनडायरेक्ट आर्टिकल विचारणार. तर आपला डीपीएसपी मध्ये जे आर्टिकल आहे त्यासंबंधी, म्हणजे 23वाच होतं, 23वाला. तर मादक पेय आरोग्यास अपायकारक आहे अशी अंमली द्रव्ये औषधी प्रयोजनाशिवाय, म्हणजे औषधी वापराशिवाय इतर सेवनावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील असेल असे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद करण्यात आलेलं आहे? तर ते आहे 47 मध्ये, आर्टिकल 47 मध्ये. क्लिअर झाला? हा, आपलं हा तेच होता. म्हणजे जनतेला याच्यामध्येच एक आहे, जनतेचे पोषणमान, राहणीमान काय करणे? उंचावणे, त्यासोबत मादक द्रव्यावर काय करणे? बंदी आणणे. हे आहे 47चा. 46चा SC ST साठी आहे, त्यांच्यावर होणारे शोषण थांबवणे राज्याचं काम आहे.
ठीक आहे. 48 कृषी पशुसंवर्धनासंबंधित आहे. 49 तुम्हाला माहित असेल याच्याशी स्मारके जे काही असतील आपले जुने सगळे ते याच्यावर संगोपन करण्याचं काम कोणाचं आहे? राज्यांचं आहे. तर हे 49 शी संबंध तुम्हाला लक्षात घ्या. हे थोडे 2-3 वेळा वाचा, याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आयोग लक्षात घ्या, जशा तशी स्टेटमेंट उचलत नाही. मी बघा मूलभूत कर्तव्याच्या खालचा प्रश्न असे मधातले प्रश्न उचलून टाकलेले आहे, अशी पूर्ण स्टेटमेंट दिलेली नाही आहे. तसे प्रश्न आयोग टाकतोय. म्हणून पूर्ण तुम्हाला वाटतं की जशा तसे पाठांतर केले तिथले तर इथे येणार असं नाहीये. एक ते काही आता बघा मूलभूत कर्तव्यामध्ये लक्षात कसे ठेवायचे? ए बी सी डी ई एफ जी एच असे आहेत ना, या ठिकाणी नेहमी लक्षात घ्या. असे 7 नंबरला काय पर्यावरण येईल, विज्ञान कुठे दिसते 8 नंबरला दिसते, असे 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 आकडे लक्षात ठेवा. म्हणजे समजा सार्वभौम, घटनेचा आदर करणे, आपल्या ध्वजाचा आदर करणे हे एक मध्येच आहेत असे लक्षात ठेवा. म्हणजे असे काही हिंट लक्षात ठेवा तुम्ही की एकूण किती आहेत आपल्याजवळ? 11 आहेत. बरोबर आहे की नाही? त्या जेवढ्या ड्युटीज आहेत तेवढ्या असेच लक्षात घ्या. पर्यावरण म्हणल्यानंतर लक्षात येणारच, त्याच्यामध्ये सगळे प्राणी येतात, वंशवर्धन येते, आपले कर्तव्य आहेत ना, मग ही सरळ कर्तव्य कुठे येणार बाबा? या नंबरला येणार. असे पाठांतर करा, असे स्टेटमेंट वाईज पाठांतर करू नका सगळ्या. हा नंतरचा क्वेश्चन आहे, त्यामुळे हा आपला 47वा बरोबर आहे. नंतरचा आपला आहे 24वा नंबर. हा कर्तव्य ड्युटीज बद्दल आहे. अनुच्छेद 51 मूलभूत आणि तुम्हाला माहिती आहे मूलभूत कर्तव्य मूळ घटनेत होते का? नाही. मग मूळ घटनेत नव्हते तर मूळ घटनेत एकही कर्तव्य नव्हते. 42व्या घटना दोन घटना दुसऱ्या संबंधित आहेत कर्तव्य संबंधित, एक आहे 42वी आणि एक आहे 86वी. दोनच घटना दुसऱ्या आणि शेवटचा 11वा नंबर कोणत्या घटना दुसरी टाकलाय? 86 नुसार टाकलेला आहे. ओके. हा चला बघा एच नंबरचा ABCDEFG एच म्हणजे 8व्या नंबरचा, बरोबर आहे की नाही? 8व्या नंबरचा नेहमी लक्षात घ्या विज्ञानाशी संबंधित आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन वाढवणे, शोधक बुद्धी वाढवणे, सुधारणावाद्याचा विकास करणे हा 8 नंबरचा आहे. आणि 7 नंबर बरोबर पर्यावरणाशी संबंधित आहे. 7 नंबर बरोबर पर्यावरणाशी संबंधित आहे. ठीक आहे. हा आता बघा राष्ट्रीय काय म्हणते? राष्ट्रीय सेवा बजावणे हा आहे D नंबरचा. ठीक आहे. सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करणे आणि झटणे हा J नंबरचा. आणि हिंसाचाराला निग्रहपूर्वक त्याग करणे हा I नंबरचा आहे. हे लक्षात ठेवा. आणि हा H नंबरचा आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. आणि G आहे पर्यावरणाशी संबंधित. ठीक आहे. त्यामुळे आपला उत्तर 4 नंबर. हा नंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगासंबंधित आहे. घटनेत कोणत्या याच्यामध्ये अनुच्छेदामध्ये त्याची तरतूद आहे? तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 243A हा SC साठी आहे, शेड्यूल कास्ट. घटनात्मक दर्जा देण्यात आला. 89वी घटना दुरुस्ती होती 2003 नुसार. त्याच्यानुसार काय करण्यात आलेलं आहे? 338A. पहिले बघा 338 नावाची आर्टिकल होती. 338 यामध्ये दोन्ही होते SC आणि काय ST होते. ST कशात ठेवली आहे? 338 म्हणून ठेवलेले आहे. आणि 338 मधून सेपरेट दर्जा 338A असा दर्जा कोणत्या घटना दृष्टीने? 89वी घटना दृष्टीने कोणाला देण्यात आला? SC ला. आणि 2018 जी झाली आहे ती कोणती घटना दुरुस्ती आहे? 102वी घटना दुरुस्ती 2018 त्याच्यामध्ये नवीन आर्टिकल टाकण्यात आला 238B असं टाकण्यात आलेलं आहे. आणि त्यानुसार 238B नुसार म्हणजे 102वी घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. आणि बघा आता याच्याशी करंटचा पण रिलेव्हंट आहे. प्रश्न का टाकते बा? मी जाणून 2-4 प्रश्न मी सेट करून ठेवले होते. याच्यासाठी करंटचा इश्यू काय? न्यायमूर्ती रोहिणी आयोग आलाय की ओबीसी मधून विशेष काही अजून उपवर्गीयकरण करण्यासाठी काय करण्यात आलंय? एक आयोग स्थापना. करंटचा इश्यू आहे. तुम्हाला मॅगझिन मध्ये पृथ्वीची वगैरे मॅगझिन असेल त्याच्यामध्ये एकदम बेस्ट मॅगझिन असते ती. त्याच्या बाहेर काहीच करायचं नाही. मी तुम्हाला तेच सांगतो की तुमचे 2-3 तुम्ही काय करता परीक्षेच्या एंड वेळेवर करता नाहीच होत करंट तुम्हाला आधी. आणि तुम्हाला सांगतो पृथ्वीची मॅगझिन जी काही आहे ते साठे सरांची मॅगझिन आहे. ते साठे सर लिहितात त्याच्यात. एक गोष्ट सांगतो त्या मॅगझिनची फायदा तुमचे बाकीचे टॉपिक काय होतात त्याच्या कव्हर होतात. हे पोरं म्हणतात ती खूप मोठी आहे पण तुम्हाला एक लक्षात घ्या की बाकीचे जे आता सांगा तिथंच मागासवर्गीय आयोगाची काय येते माहिती येते. तुम्ही इंटरनॅशनल पण बघाल सगळ्या इन्स्टिट्यूट काय होते कव्हर येते. प्रत्येक मॅगझिन मध्ये कव्हर करते ते व्यक्ती. अशी मॅगझिन मराठीत खरंच दुसरी कोणती नाही. आणि बाकी मी म्हणतो ब्लाइंड होऊन तिच्यावर विश्वास ठेवा. एवढी जबरदस्त म्हणजे आता तर वेळ नाही आता पण एक सांगतो आता जेवढं जमेल तेवढं शॉर्टकट करा. पण पुढे भविष्यात तुम्हाला सांगतोय की गट क जर असेल गट ब जरी असेल असं समजू नका. खूप अशीच परीक्षा आहे तुमचे त्या करंट सोबत इतर टॉपिक काय होते कव्हर होते. कधी कधी इंटरनॅशनल विचारते ना आपल्याला वाटते आयोगाने प्रश्न खूप कठीण केलेला आहे. अरे ते नाहीये त्याची रिलेव्हंट पकडते. आता बघा रोहिणी आयोग उपवर्गीकरण आयोग स्थापन झाला ओबीसीचा. डायरेक्ट रिलेव्हंट काय पकडेल? आपल्या कॉन्स्टिट्यूशनशी संबंधित पकडेल. असं डायरेक्ट तुम्हाला आर्टिकल विचारते आयोग. आणि असं जो प्रश्न काढणारा असतो ना आपल्यापेक्षा बाप माणूस असते तो त्याला आधीच माहित असते पोरं कुठं डोके चालले त्यांचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही
थोडस हे करा अभ्यासाचा. ठीक आहे. आपले 10 प्रश्न याच्यातले झाले पॉलिटीचे.